हॅलो मुलांनो, तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ग्रेड 6चा जो इंग्लिश बालभारती आहे त्यातलं चॅप्टर आहे युनिट 1.3 माइंडफुलनेस याचे इंग्लिश वर्कशॉपचे क्वेश्चन आन्सर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. क्वेश्चन, राईट द माइंडफुलनेस प्रॅक्टिसेस मेन्शन इन द आर्टिकल. तर आर्टिकलमध्ये असे कुठले प्रॅक्टिसेस आहे जे माइंडफुलनेससाठी करायला सांगितलेले आहे. तर पहिलं आहे बघा 3 मिनिट ब्रिदिंग स्पेस, सेकंड आहे सेन्सरी अवेअरनेस. सो हे दोन प्रॅक्टिसेस माइंडफुलनेससाठी करायला सांगितलेले आहेत. Question number 3. Discuss in pairs and write down the activities of mindfulness integrated into our daily lives. Question. Write the activities of mindfulness. Answer. Walking, eating, washing dishes, cooking and sitting in traffic. ह्या 4 ॲक्टिव्हिटी आहेत. या ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा आपल्याला माइंडफुलनेस राहायचं आहे. क्वेश्चन नंबर 4. कंप्लीट द वर्ड चेन बाय यूजिंग वर्ब्स. आता इथे तुम्हाला मुलांनो वर्ड चेन तयार करायची आहे. टॉकचा जो लास्ट लेटर आहे तो के आहे. तर के पासून दुसरा वर्ड कुठला सुरू होणार आहे? नो. वॉक, कीप, ईट. सेकंड बघा हेल्प, प्ले, यॉन, नोटीस, ईट. सो इथे दिलेले आहे. अशा पद्धतीने तुम्हाला वर्ड चेन तयार करायची आहे, ते पण वर्ब्सची. आता वर्ब्स म्हणजे तुम्हाला माहिती असेल, वर्ब्स म्हणजे ॲक्शन वर्ड ज्याला आपण म्हणतो किंवा क्रियापद मराठीमध्ये. तर ते वर्ब्स तुम्हाला चूज करून तुम्हाला ही वर्ड चेन कंप्लीट करायची आहे. क्वेश्चन नंबर 5. रीड अँड लिस्ट आउट द बेनिफिट्स ऑफ माइंडफुलनेस फ्रॉम द आर्टिकल्स. सो तुम्हाला इथे बेनिफिट्स लिहायचे आहे माइंडफुलनेसचे. आन्सर आहे इट रिड्यूसेस स्ट्रेस अँड एन्झायटी. सेकंड, इट इम्प्रूव्स फोकस अँड कॉन्सन्ट्रेशन. Third, it improves physical and mental health by lowering blood pressure, improving immunity, reducing chronic pain and helping us sleep better. So हे 3 बेनिफिट्स आहेत माइंडफुलनेस ॲक्टिव्हिटीचे. Question number 6. Develop a questionnaire to collect information about importance of yoga in our daily life. So questionnaire तयार करायचं. क्वेश्चनेअर म्हणजे काय मुलांनो, की तुम्हाला एक क्वेश्चनची लिस्ट करायची आहे आणि त्याचं टॉपिक असणार आहे इम्पॉर्टन्स ऑफ योगा इन अवर डेली लाईफ. सो काही क्वेश्चन्स इथे तयार केलेले बघा. डू यू प्रॅक्टिस योगा एव्हरी डे? हाऊ मेनी डेज अ वीक डू यू प्रॅक्टिस योगा? व्हॉट टाईम डू यू युजली डू योगा? What are the benefits of yoga? Does yoga help reduce stress? Which yoga pose do you like the most? So हे काही क्वेश्चन्स आहे ज्याच्यामुळे आपल्याला समजते की इम्पॉर्टन्स ऑफ योगा इन अवर डेली लाईफ या टॉपिकवरती आपण तयार केलेले आहेत. क्वेश्चन नंबर 7. आत्ता आपण जसं बघितलं, फिल द योगा क्लास ॲप्लिकेशन फॉर्म. तुम्हाला हा ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचा आहे. आता इथे सॅम्पल आन्सर दिलेलं आहे बघा. नेम ऑफ द स्टुडंट्स इवा शर्मा. तुम्हाला तुमचं नावसुद्धा लिहिता येईल. जेंडर फिमेल, एज 11 इयर्स, ग्रेड कुठल्या क्लासमध्ये आहे? 6th. स्कूल नेम, तुमच्या स्कूलचं जे पण नेम आहे ते लिहू शकता. ABC पब्लिक स्कूल लिहिलेलं आहे इथे. होम ॲड्रेस, घरचा ॲड्रेस तुम्ही लिहू शकता किंवा हे जे ॲड्रेस दिलेलं आहे 12 ग्रीन पार्क नागपूर, तर हे तुम्ही लिहू शकता. हे सॅम्पल काय आहे? आन्सर आहे योगा क्लास ॲप्लिकेशन फॉर्म. जसं तुम्ही योगा क्लासला जाता तेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म तिथे भरून देता ॲडमिशनसाठी. नंतर त्यांनी विचारलेलं आहे की होम ॲड्रेस, पॅरेंट किंवा गार्डियन नेम. जे पण पॅरेंट्स असतील त्यांचं नाव तुम्ही टाकू शकता. इथे मिसेस सुनीता शर्मा टाकलेलं आहे. कॉन्टॅक्ट नंबर, एमर्जन्सी फोन नंबर आणि प्रेफर्ड योगा बॅच. तुम्हाला कुठल्या वेळेला योगा बॅच जॉईन करायला जमणार, तर त्याच्यासाठी मी इथे मॉर्निंग बॅच टाकलेली आहे. ठीक आहे, तुम्हाला जे वाटते ते तुम्ही इथे लिहू शकता. तर हा होता अशा पद्धतीने सॅम्पल तुम्हाला रेडी करायचं आहे योगा ॲप्लिकेशन फॉर्म्स. टाईप्स ऑफ नाउन्स. कॉमन नाउन्स. आता बघा, कॉमन नाउन कशाला म्हणतो की रेफर्स टू अ जनरल अँड नॉन स्पेसिफिक पर्सन. बघा, हे 2 वर्ड्स खूप इम्पॉर्टंट आहेत. जनरल, आपण जनरल गोष्टीबद्दल बोलतो आहे आणि नॉन स्पेसिफिक पर्सन म्हणजे आपण स्पेसिफिक गोष्टीबद्दल बोलत नाही आहोत. एक्झाम्पल झालं आहे डॉग, सिटी, बुक, कम्प्युटर. ठीक आहे, डॉगबद्दल बोलतो आहे. डॉगचं एखाद्या नावाबद्दल बोलतो आहे का? नाही. प्रॉपर नाउन्स रेफर्स टू अ स्पेसिफिक युनिक पर्सन, प्लेस, थिंग ऑर आयडिया. आता आपण इथे स्पेसिफिक पर्सनबद्दल बोलतो आहे, युनिक पर्सनबद्दल. जसं मी बोलणार की राम इज गोईंग टू स्कूल, म्हणजे राम शाळेत जात आहे. ठीक आहे,
मी असं नाही बोललं की बॉय इज गोइंग टू स्कूल. जर बॉय इज गोइंग टू स्कूल आलं तर तो झालं कॉमन नाऊन. राम इज गोइंग टू स्कूल आलं तर काय होणार ते प्रॉपर नाऊन. नेक्स्ट आहे कलेक्टिव्ह नाऊन. रेफर्स टू अ ग्रुप ऑफ पीपल, ॲनिमल्स ऑर थिंग्स. ग्रुपसाठी आपण इथे यूज करतो. मग ते ग्रुप ऑफ पीपल असेल, ॲनिमल्स असेल किंवा एखाद्या गोष्टीचं ग्रुप असेल, जसं टीम, फॅमिली, हर्ड, फ्लॉक, बंच, कलेक्शन, हे सगळे कलेक्टिव्ह नाउन्स आहेत. नंतर येतो ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. रिप्रेझेंट्स कॉन्सेप्ट्स, फीलिंग्स ऑर क्वालिटीज दॅट कांट बी टच्ड ऑर सीन. आपण सिम्पल असं लक्षात ठेवू शकतो की एखाद्या गोष्टीला आपण टच करू शकत नाही की फक्त त्याला फील करू शकतो, तर ते येतं ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. एक्झाम्पल दिलेलं आहे बघा, लव. लवला आपण टच करू शकतो का? प्रेमाला नाही. त्याला फक्त आपण फील करू शकतो. करेज, जस्टिस. आता नेक्स्ट आहे मटेरियल नाउन्स. मटेरियल नाउन्स टेल्स अबाउट अ मटेरियल ऑर सबस्टन्स दॅट समथिंग इज मेड आउट ऑफ. आपल्याला एखाद्या मटेरियलबद्दल सांगितलं जाते की ते कशापासून बनलेलं आहे, तर त्याला आपण म्हणतो मटेरियल नाउन. जसं कॉटन, आयरन. सो याच्याशीच रिलेटेड तुम्हाला पुढे क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत मुलांना. आता बघा इथं दिलेलं आहे क्वेश्चन नंबर 8. सॉर्ट ऑफ द नाउन्स इन टू द करेक्ट बॉक्सेस. तुम्हाला सॉर्टिंग करून लिहायचे. कॉमन नाउन सिटी, क्लास, पेन, डे. प्रॉपर नाउन्स कोलकाता, गंगा, मंडे. कलेक्टिव्ह नाउन्स ज्युरी, टीम. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स ब्रेवरी, पीस, लव. मटेरियल नाउन्स गोल्ड, सिल्वर, रबर. तर हे होते सॉर्टिंग करून लिहिलेले नाउन्स. Question number 9. Listen carefully to online talks on yoga and present the main points in the class. So कुठले मेन पॉईंट्स असणार आहे बघा. योगा कीप्स द बॉडी हेल्दी. इट इम्प्रूव्स कॉन्सन्ट्रेशन. इट रिड्युसेस स्ट्रेस. इट इन्क्रीजेस फ्लेक्सिबिलिटी. योगा शुड बी प्रॅक्टिस्ड रेग्युलरली. सो हे काही मेन पॉईंट्स असणार आहेत. Question number 11. Find the missing punctuation marks and rewrite the sentences. How can we include mindfulness in our daily lives? So इथे येणार question mark. Remember, mindfulness is a skill that takes time to learn. Full stop. आणि इथे कॉमा आहे रिमेंबर नंतर. अ सिम्पल माइंडफुल एक्सरसाइज इज द 3-minute ब्रिदिंग स्पेस. कॉमा, इन्व्हर्टेड कॉमा, पूर्ण आणि फुल स्टॉप. सो हे होतं क्वेश्चन माइंडफुलनेस या चॅप्टरचे. आय होप हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.